हाय फ्रेंड्स, मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये। आज आपण आपल्या रेसिपीमध्ये एकदम दाणेदार असा अजिबात साखर न वापरता गाजरचा हलवा कसा तयार करायचा ते पाहणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला स्टार्ट करूयात। तर त्यासाठी मी ते 1 किलो गाजराचा वापर करणार आहे। तर मी ते छान स्वच्छ असे 1 किलो गाजर घेतलेले आहेत। गाजर घेत असताना छान लाल कलरचे घ्यायचे, म्हणजे गाजरचा हलवा छान असा लालसर तयार होतो। तर सर्वात आधी गाजर आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आणि त्यावरील सर्व साली काढून घ्यायचे आहेत, म्हणजे त्यामध्ये असलेले सर्व मुळं किंवा माती असलेली ते सर्व निघून जाते। आणि त्यावरील टोकाचा भाग आणि वरचा भाग तो सुद्धा मी इथे छान असं कट करून घेतलं। तर पाहू शकता सर्व गाजर मी अशाच पद्धतीने त्यावरील साल सर्व काढून घेतलेली आहे। आता घरात असलेल्या कोणत्याही प्रकारच्या किसणीच्या सहाय्याने आपण याचा किस करून घेऊया। तर मी इथे मीडियम आकाराच्या किसणीच्या सहाय्याने सर्व गाजर व्यवस्थित असे किसून घेणार आहे। गाजरमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स ए असते, त्यामुळे गाजर खाणं शरीरासाठी हेल्दी तर असतेच, तर त्यासोबतच पौष्टिक सुद्धा असते। लहान मुलांना गाजरचा हलवा भरपूर प्रमाणामध्ये आवडत असतो। तुम्ही या पद्धतीने नक्की तयार करून द्या, खूप आवडेल। तर अशाच पद्धतीने सर्व गाजर मी किसून घेतलेले आहे। छान लाल भडक असा किस तयार झालेला आहे। तर आता आपण गाजरचा हलवा तयार करण्यासाठी जाऊयात। तर मी इथे 1 लिटर दूध सर्वात आधी गरम करण्यासाठी ठेवलेला होता। छान कोमट झालेला आहे दूध, याला खाली उतरवून ठेवते। आता इथे एका भांड्यामध्ये 3 चमचा भरून तूप घालणार आहे। तूप तुम्ही इथे कमी किंवा जास्त आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तूप छान असा मेल्ट झालेला आहे, गरम झालेला आहे। यावरती सर्व गाजराचं किस टाकायचं आहे आणि याला सतत ढवळत 5 ते 7 मिनिटांसाठी तुपावरतीच छान असं शिजवून घ्यायचं आपल्याला गाजरचं किस। सर्वात आधी मध्ये मध्ये ढवळत राहायचं, जेणेकरून गाजरचं किस खाली लागणार नाही। पाहू शकता मी अशा पद्धतीने छान मध्ये मध्ये ढवळत होती आणि गाजरचं किस सर्वात आधी लाल कलरमध्ये होतं। आता थोडं सॉफ्ट झालेलं आहे, कलर चेंज झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। तुपामध्ये शिजवल्यामुळे खूप छान फ्लेवर येतो गाजरच्या हलव्याला। पाहू शकता छान कलर चेंज झालेला आहे। आता आपण यावरती दूध घालूया। तर सर्वात आधी मी इथे 2 कप भरून दूध वापरणार आहे। इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की संपूर्ण दूध एकदाच वापरायचं नाही, आपण काही अंतराने म्हणजे काही वेळाने आपण इथे दूध वापरणार आहोत आणखी। तर सर्वात आधी 2 कप मी इथे दूध वापरलं। आता यावरती झाकण ठेवून याला शिजवून घ्यायचं आहे 5 ते 7 मिनिटांसाठी। तर 5 मिनिटे झालेली आहेत, पाहू शकता छान अशी उकळी आलेली आहे दुधाला आणि याला छान दूध आटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित गाजरचं किस दुधामध्येच। तर पाहू शकता दूध भरपूर प्रमाणामध्ये आटल्या गेलेलं आहे। आता मी इथे आणखी 1 कप दूध वापरणार आहे। याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आणि हा दूध सुद्धा आटेपर्यंत वाट बघायची, सतत ढवळत राहायचं आहे आणि छान असं दूध आटवून घ्यायचं आहे, म्हणजे गाजरचा हलवा छान असं दुधामध्ये शिजवून घ्यायचा आहे व्यवस्थित ड्राय होईपर्यंत। तर 7 ते 8 मिनिटांमध्ये छान असं ड्राय झालेलं आहे, पाहू शकता संपूर्ण दूध आटल्या गेलेलं आहे। आपण बॅचेसमध्ये दूध वापरलेला होता त्यामुळे। आता आपण इथे साखर वापरणार नाही, तर 1 वाटी गूळ वापरणार आहोत। गूळ छान असं किसून घेतलेला होता मी। गुळामध्ये भरपूर प्रमाणात आयरन असते, त्यामुळे शरीरासाठी खूप छान असतो गूळ खाणं। त्यामुळे मी इथे आज गुळाचा हलवा बनविणार आहे। तुम्ही याऐवजी साखर वापरली तरीही चालेल, साखरेचं प्रमाण थोडं कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार। तर इथे गुळामुळे थोडं हलव्याला पाणी सुटतो, तर हा पाणीसुद्धा आपल्याला आटवून घ्यायचं आहे। एकदम ड्राय होईपर्यंत हलवा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे व्यवस्थित, असं अजिबात पाण्याचं प्रमाण राहू द्यायचं नाही। तर 5 मिनिटांनी पाहू शकता छान ड्राय झालेला आहे। आता यामध्ये मी अर्धा वाटी खवा टाकणार आहे। खव्यामुळे खूप छान असं फ्लेवर येतो गाजरच्या हलव्याला। याला सुद्धा छान असं शिजवून घ्यायचं आहे गाजरच्या हलव्यासोबतच। जर तुमच्याकडे मावा नसेल किंवा खवा नसेल तर नाही वापरला तरीही चालेल। तर याला सुद्धा छान असं शिजवून घेतलेलं आहे मी 5 मिनिटांसाठी।
यालासुद्धा थोडं पाणी सुटलेलं आहे, तर संपूर्णपणे ड्राय होईपर्यंत गाजरचा हलवा मी शिजवून घेते। आता इथे आपल्याला वाटत असेल की संपूर्ण ड्राय झालेला आहे गाजरचा हलवा, परंतु असं नाही। असं साईडला करून बघायचं, थोडं इथे बुडबुडे दिसत असतील तर आणखी 2 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे गाजरचा हलवा। त्यामुळे काय होत असते की चिकट होत नाही गाजरचा हलवा, छान असं सॉफ्ट दाणेदार तयार होतो। तर पाहू शकता एकदम ड्राय झालेला आहे। इतपत आपल्याला गाजरचा हलवा शिजवून घ्यायचा व्यवस्थित असा। एकदम परफेक्ट असा गाजरचा हलवा शिजला गेलेला आहे। आता यामध्ये आवश्यकतेप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालायचे आहे। त्यामध्ये मी ते काजूचे काप, बदामाचे काप आणि काही मनुके घेतलेले आहेत, ते यामध्ये घालायचे। सोबतच 1 चमचा भरून इलायची आणि जायफळचं पावडर घातलेलं आहे। इथे जायफळ एकदम कमी प्रमाणामध्ये वापरायचं, फक्त फ्लेवरसाठी। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असा गाजरचा हलवा तयार झालेला आहे। तुम्हाला वाटलं तर ड्रायफ्रूट्स थोडे तुपामध्ये रोस्ट करून घेऊ शकता, फ्राय करून घेऊ शकता, त्यामुळे सुद्धा खूप छान फ्लेवर येतो ड्रायफ्रूट्सना। नवीन वर्षाच्या सुरुवातीला स्वीट म्हणून तुम्ही ही रेसिपी या पद्धतीने नक्की तयार करून बघू शकता, खूप आवडेल। आता आपण सर्व करूयात गरमागरम असा गाजरचा हलवा। बनवायला एकदम सोपी पद्धत आहे, खायला एकदम टेस्टी आणि चविष्ट आहे। आता वरून थोडे आपण गार्निशिंग करूया ड्रायफ्रूट्सने। आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन आणि हेल्दी रेसिपीसह। वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद।